गुड इव्हनिंग टू ऑल. द विनर स्टडी सेंटरमध्ये मी मंगेश मधुकर लोंढे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. चला, आज आपण थोडेसे क्वेश्चन डिस्कस करूया जे की आगामी एक्झामसाठी खूप खूप इम्पॉर्टंट असतील. चला मग वेळ न वाया घालवता क्वेश्चनवरती जाऊया. बघा, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक टाईपचे आपण जवळपास 2 क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. काय म्हणलं आहे क्वेश्चनमध्ये, ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी बिंदूकडे जाऊन परतायचे आहे, परंतु जाताना आणि येताना वेगवेगळे मार्ग वापरायचे. जाताना आणि येताना वेगवेगळे मार्ग वापरायचे आहेत. जर ए बिंदूपासून बी पर्यंत 15 मार्ग उपलब्ध असतील. किती मार्ग उपलब्ध आहेत? 15. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती मार्ग अवेलेबल आहेत? 15 मार्ग अवेलेबल आहेत. 15. ठीक आहे. तर अशी किती प्रकारे ये जा करणे शक्य आहे? ठीक आहे. 15 मार्ग आहेत, 15 रस्ते आहेत किंवा बस गाड्या आहेत, असं काहीतरी देतील. ठीक आहे. फक्त त्यांनी काय सांगितलंय, ज्या रस्त्याने तुम्ही जाणार, समजा मी हा रस्ता अवेलेबल आहे, या रस्त्याने गेलो. ठीक आहे. 15 पैकी एक रस्ता वापरला. येताना माझ्यासाठी हा रस्ता अवेलेबल नसेल. ठीक आहे. मग मला ह्या क्वेश्चनला कसं टॅकल करणार, तर जाताना माझ्याकडे अवेलेबल असलेले मार्ग 15. ठीक आहे. येताना माझ्याकडे हा एक मार्ग नसणार. मग येताना बाकीचे रिमेनिंग ऑप्शन किती आहेत? तर 14 ऑप्शन अवेलेबल आहेत रिटर्न येण्यासाठी. तर ते 14 ने गुणलं. 15 गुणिले 14, 15 चोक किती रे? 60. हातचा आले 6. 15 एक 15 आणि 6 किती? 21. म्हणजे ॲन्सर काय येणार? 210. ॲन्सर येणार 210. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. चला, आणखीन एक असाच क्वेश्चन, सेम क्वेश्चन डिस्कस करूया, म्हणजे ही कन्सेप्ट तिथल्या तिथंच क्लिअर होऊन जाईल. नंतर असा कधी क्वेश्चन आला तर तुमचा हाताने जाणारच नाही. ठीक आहे. ह्या तुम्हाला याची जर PDF पाहिजे असेल ह्या क्वेश्चनची, तर तुम्हाला एमर्स बाय मंगेश सर ह्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. एमर्स बाय मंगेश सर. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला याची PDF भेटून जाईल. हे टेलिग्राम चॅनल आहे. चालतंय. चला, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पुढचा क्वेश्चन डिस्कस करूया. चला जरा, हा क्वेश्चन बघा. घर ते शाळा दरम्यान 23 बस अवेलेबल आहेत. किती बस अवेलेबल आहे? घर ते शाळा जाण्यासाठी माझ्याकडे 23 ऑप्शन अवेलेबल आहेत शाळेत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला असं काढायची गरज नाही. ठीक आहे. ज्या घरापासून शाळेपर्यंत वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे आहे, तर दिनूला किती वेगवेगळ्या प्रकारे ये जा करता येईल? ठीक आहे ना. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ये जा करणं म्हणजे काय, ज्या बसनी तो गेला त्याच बसनी रिटर्न नाही यायचं, दुसऱ्या बसनी यायचं. माझ्याकडे जाताना 23 ऑप्शन अवेलेबल आहेत. येताना मी जर हा मार्ग वापरला तर मला सांगा ना, येताना माझ्याकडे किती मार्ग अवेलेबल आहेत? 22 मार्ग येताना अवेलेबल आहेत. 23 गुणिले 22, 23 दुने 46 ची 6, हातच्याले 4, 23 दुने 46 आणि 4 किती? 50. म्हणजे 506. 506 ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहेत गोष्टी? ही गोष्ट किंवा ही कन्सेप्ट इथेच तुम्हाला क्लिअर झाली असेल. ठीक आहे. अशाच नवनवीन कन्सेप्ट जर तुम्हाला बघायचे असतील, नवीन लेटेस्टवाले क्वेश्चन जर तुम्हाला बघायचे असतील, तर तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करू शकता, जी सध्या रेकॉर्डेड बॅच आहे मॅथ्स आणि रिझनिंगची, गणित आणि बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ताचा पार्ट मी डिस्कस करतो आणि गणिताचा पार्ट विक्की सर डिस्कस करता. रेकॉर्डेड बॅच आहे ती. बॅच 143 नंबरची आहे. ठीक आहे. 142 नंबरची, सॉरी 142 नंबरची. आणि बॅचची फीस आहे 299 रुपये. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. अशीच एक लाईव्ह बॅच पण आपली चालू होईल. ठीक आहे. लवकरच अनाउन्समेंट होऊन जाईल. चला, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पुढच्या क्वेश्चनवरती चला. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? ठीक आहे. राम आणि श्याम दोघेही एका बिंदूपासून सांगितलंय. ठीक आहे. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे जर राम ह्या साईडला चालत असेल तर श्याम ह्या साईडला चालेल एका बिंदूपासून. ठीक आहे. नंतर ए बिंदूपासून राम 3 मीटर चालला. राम किती मीटर चालला? 3. रामला मी ह्या साईडला मांडलं 3 मीटर. आणि श्याम 4 मीटर चालला. श्याम किती मीटर चालला? 4. डायरेक्शनमध्ये चुकणार फक्त डावं आणि उजवं, लेफ्ट आणि राईट. ते कसं लक्षात ठेवायचं? नीट लक्ष द्या. ते सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये असू द्या, दिशामध्ये असू द्या. ठीक आहे ना. कसं मांडणार? आता बघा,
तुमच्या डाव्या हाताचे बोट त्या दिशेला गेले पाहिजे. डाव्या हाताचे बोट त्या दिशेला जर गेले, हा पामवाला पोर्शन, व्हाईट पोर्शन, गोरा पोर्शन म्हणजे उजवी बाजू, आणि हा जो असणार काळा पोर्शन म्हणजे डावी बाजू. ठीक आहे. मग लगेच उजवी बाजू दाखवणार मी प्लसने, डावी बाजू दाखवणार मी मायनसने. म्हणजे रामची ही असणार उजवी बाजू आणि ही असणार डावी बाजू. तशीच श्यामची ही कोणती बाजू असणार, उजवी, आणि ही कोणती असणार, डावी. ठीक आहे. आता नंतर काय सांगितलंय बघा, 3 मीटर व श्याम 4 मीटर चालला. नंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला. डावीकडे वळून राम किती मीटर चालला, 4 मीटर इथपर्यंत आला. आणि श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर, डावीकडे वळून हा 5 मीटर गेला. ठीक आहे. तर त्यांच्यामधील अंतर किती, यांच्यामधलं अंतर काढायचं तुम्हाला. ठीक आहे. मिनिमम डिस्टन्स काढायचं आहे. आता बघा, हा एक ट्रिपलेट बनला आणि हा एक ट्रिपलेट बनला. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं, तुम्हाला माहीत असेल हे 3 असलं, हे 4 असलं, तर कर्ण किती असतो रे, 5. ठीक आहे. कसं, 3चा वर्ग किती, 9, आणि 4चा वर्ग किती, 16. जर मेथडने 16 आणि 9 किती होतं, 25, √25 म्हणजे किती येणार, 5. एवढं करत बसायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे. पण इकडं परफेक्ट ट्रिपलेट बनत नाही. मग कसं करणार याला, 4चा वर्ग लिहिणार 16, 5चा वर्ग लिहिणार 25. 16 आणि 25 किती होतं, वर्गमुळात 41. वर्गमुळात 41, मला तर हे भेटलं 5. हे अंतर भेटायला 41 स्क्वेअर रूटमध्ये 41 परफेक्ट जर काढायचं असेल तर याला 2 गोष्टी भेटेल, एक तर कॅल्क्युलेटर नाही तर लॉग टेबल, आणि दोन्ही पेपरला अलाउड नाही. मग इथं काय वापरणार तुम्ही, ॲप्रॉक्झिमेशन. ॲप्रॉक्झिमेशन कसं करणार, नीट लक्ष द्या. 6चा वर्ग किती होतो, 36, आणि 7चा वर्ग किती होतो, 49. हा जो 41 आहे तो 6 आणि 7च्या मध्ये, म्हणजे याचा जे काही आन्सर असणार ते 6 पॉईंट समथिंग असणार, आणि हे असणार 5. 6 पॉईंट समथिंग आणि 5. 6 आणि 5 किती रे राजांनो, 11. 11 पॉईंट समथिंग येणार. ऑप्शनमध्ये जर बघितलं 19.5 येणार नाही, 10, 16 नाही येणार, 11.4. 11.4 ऑप्शन नंबर किती येणार, 4 विल बी द करेक्ट आन्सर. डन. चला नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पुढचा क्वेश्चन बघूया कसा आहे. ठीक आहे. हा एक क्वेश्चन बघा, कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही जर असं म्हणलं तरी चालेल, मागच्या 2 ते 3 वर्षात असा कुठलाही पेपर नसेल ज्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग, सांकेतिकरण, विसंकेतिकरणवर क्वेश्चन असेल. ठीक आहे. हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये जरी दिसत असला त्याला आपण मराठीत एका सांकेतिक भाषेत STUBBORN ला VUTAAOSP असे लिहिले, तर शिपिंगला SHIPPING कसे लिहिणार. ठीक आहे. मग जर तुम्ही बघितलं, मला इथं तर लक्षात आलं, इथं तर मायनस केलं आहे. ठीक आहे. ABCD आपल्याला अपोजिट लेटर तर पाठच पाहिजे. ठीक आहे. नंतर इथे बघा, इथे जर तुम्ही बघितलं, मग इकडे जर तसं जर केलं, मध्ये 2 लेटर पीचं काय करणार, -1 O येतं आधी स्टार्टिंगला आणि एंडिंगला मध्ये OO पाहिजे. म्हणजे ते कोणत्या ऑप्शनमध्ये नाही आहे, तर ते दुसऱ्यामध्ये नाही आहे आणि तिसऱ्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. मग पहिलं किंवा चौथं ऑप्शन असणार. याला कसं अटेम्प्ट करणार, तर पुढे बघा, जर इथं बघितलं ओचं O ठेवलं आहे, तर आयचं आय कोणत्याच ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे ते कटलं. तसं तर नसणार. जर तुम्ही बघितलं Nला O, Oला P, ठीक आहे, Rला S, म्हणजे क्रॉसवाला लॉजिक आहे याच्यात, आणि +1 करतोय. इकडे पण बघा, Sला T, Uला V, Tला U. ठीक आहे. तसंच इकडे काय करणार, आयला काय लिहिणार, आयला J, स्टार्टिंगला J पाहिजे, जे की पहिल्यामध्ये नाही आहे. चौथं ऑप्शन करेक्ट असणार. पूर्ण जर करायचं तर Sला काय लिहिणार T, Hला काय लिहिणार I, नंतर Gला काय लिहिणार H, आयला काय लिहिणार J, आणि Nला काय लिहिणार O, म्हणजे JITOOHOG हे असणार त्याचा आन्सर. ठीक आहे. असेच क्वेश्चन आपण नवीन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा भेटूया, परत एकदा. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. गुड डे टू ऑल.